टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोणत्याही देवाचा भंडारा म्हटलं की त्या ठिकाणी येते बेसन पोळी आणि वांग्याची भाजी। मात्र जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव इथल्या अवधूतसिद्ध महाराजांचा भंडारा हा वेगळा आहे। आपण बघू शकतो अवधूतसिद्ध महाराजांचा हा भंडारा जो आहे हा आगळा वेगळा आहे। या ठिकाणी ज्वारीची भाकरी आणि उडदाची डाळ म्हणजे 100 ते 125 क्विंटलची ज्वारीची भाकरी आणि जवळपास 20 ते 25 क्विंटलची उडदाची डाळ या प्रकारचा हा भंडारा आज सकाळपासून या ठिकाणी सुरुवात झालेली बनवण्यासाठी। आपण जर बघितलं तर हा भंडारा या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे। परिसरातील जे भाविक आहेत ते भाविक हा भंडारा खाण्यासाठी या ठिकाणी येत असतात। उडदाची डाळ ही सकाळपासून या ठिकाणी बनवण्यात येते, ज्वारीची भाकरीसुद्धा या ठिकाणी बनवण्यात येते। आपण बघितलं की मोठ्या एका हौदामध्ये या ठिकाणी ही उडदाची डाळ जी आहे ती या ठिकाणी बनवण्यात येत आहे। संस्थांचे काही पदाधिकारी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काका काय सांगाल, कशा पद्धतीचा भंडारा असतो, काय नेमकी परंपरा आहे आपल्या या सुनगावच्या अवधूतसिद्ध महाराजांची? अवधूतसिद्ध महाराज हे यांचं जन्मगाव रावेर आहे, मूळचे रावेरचे रहिवासी आहेत आणि ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते। सुनगाव इथं अवधूतसिद्ध महाराज यांची मावशी होती आणि ते मावशीकडे राहायला आले होते आणि ते दोन्ही डोळ्यांनी आंधळे असल्यामुळे त्यांची अपार श्रद्धा ही भगवान शिवशंकरावर होती आणि इथून सुनगाववरून ढव्यागिरी करता म्हणजे पचमडी इथं दरवर्षी महाशिवरात्रीला जे लोक वाजत गाजत हे नेत असतात त्यांच्यासोबत महाराजांची इच्छा झाली होती। महाराज मावशीला विचारले की हे लोक इथं कुठं जात असतात। मावशीने सांगितले हे लोक इथं ढव्यागिरी पचमडी आहे तिथं दर्शनासाठी जात असतात। त्यावेळच्या काळामध्ये ते लोक इथून सुनगाववरून पचमडी करता पैदल जात होते आणि महाराजांनी तशी मावशीकडे इच्छा व्यक्त केली, मला पण पचमडीला जायचं आहे। मावशी म्हणाली, बाळा तू दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, तू कसा काय जाणार त्यांच्यासोबत? महाराज म्हणाले मी त्यांच्यासोबत जातो आणि महाराज त्या लोकांसोबत पचमडीला गेले आणि महाराजांनी मावशीला असं कबूल केलं होतं की जर मला डोळे जर झाले तर मी इथं अवधूतसिद्ध महाराज म्हणजे साक्षात हे होतील। आणि साधारण कधीपासून ही परंपरा आहे महाप्रसादाची आणि काय स्वरूप आहे महाप्रसाद? महाप्रसादाची ही परंपरा जवळपास 150 वर्षापासूनची आहे आणि सुरुवातीला महाप्रसाद हा एकदम लहान स्वरूपात होत होता, म्हणजे जवळपास 1 पोत्याचा असा भंडारा होत होता आणि आज त्याचं रूपांतर हे जवळपास 100 ते 150 पोत्याचा इथं भंडाराचा कार्यक्रम होत असतो। या भंडाऱ्यामध्ये सुनगाव, जळगाव, जामोद, बुलढाणा जिल्हा नव्हे सर्व इतर म्हणजे मध्य प्रदेश, मुंबई, पुणे असणारी सर्व लोक इथं या भंडाऱ्याकरता येत असतात आणि या महाप्रसादाचा लाभ घेत असतात। या महाप्रसाद घेण्याकरता इथलं वैशिष्ट्य आहे की इथं सर्वात प्रथम ज्या महिला स्वयंपाक करतात या महिलांची पहिली पंगत बसवली जाते आणि त्यांना बसून जेवण दिले जात असते। आणि महाराजांकडून इथल्या सर्व लोकांची अपार श्रद्धा आहे। महाराजांचं साक्षात बऱ्याच जणांना खूप असे अनुभव आलेले आहेत। जर महाराजांच्या पुढे आपण जर आपली कोणतीही इच्छा प्रकट केली तर ते निश्चितच चांगल्या म्हणजे सक्सेस होत असते, असा महाराजांना अपार श्रद्धा इथल्या लोकांची आहे। नक्कीच। तर गेल्या 24 तासापासून या ठिकाणी हा महाप्रसाद बनवला जातो। सुरुवातीला महिलांची पंगत या ठिकाणी बसवली जाते, नंतरच पुरुषांना या ठिकाणी हा महाप्रसाद वितरित केला जातो। पंचक्रोशीतील भाविकांच्या लोकसहभागातून हा महाप्रसाद होत असतो आणि भाविकांची अशी भावना आहे की हा महाप्रसाद खाल्यानंतर वर्षभर कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही, कुठल्या प्रकारचं घरामध्ये टेन्शन नसतं, अशा प्रकारची श्रद्धा इथल्या या परिसरातील भाविकांची आहे आणि लाखो भाविक हा महाप्रसाद घेण्यासाठी या सुनगावच्या अवधूतसिद्ध महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये एकत्र जमत असतात। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सुनगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।